गणरायाचे वाजत गाजत शहरामध्ये स्वागत करून गणरायाला आज निरोप देताना नाशिककर दिसत आहे। स्वागतानंतर विसर्जनासाठी गणराय घेऊन नागरिक गंगापूर धबधबा सोमेश्वर या ठिकाणी पोहोचत आहे। त्यांचे स्वागत करण्याचे काम नाशिक महानगरपालिकेचे सातपूर प्रभागाचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक तसेच नाशिक महानगर प्रमुख शिवसेना विलास अण्णा शिंदे हे करीत आहेत। यावेळी शिवसमर्थ कला व क्रीडा मंडळ यांच्या वतीने गंगापूर गाव सोमेश्वर धबधबा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 51,000चे मोदकाचे वाटप करण्यात आले। यावेळी गोकुळ पाटील, प्रदीप कडलक, मुरलीधर पाटील, पंकज आरोटे, गजाभाऊ गायकवाड, जगन डंबाळे, अंकुश खताळे, राहुल उन्हाळे, रोशन शिंदे, मयूर पाटील, कुणाल खताळे, मोहन थाटे, संकेत घोलप, राहुल काशी, ज्ञानेश्वर भालेराव, गणेश करंजकर, शुभम आरोटे, सचिन मराठे, सोनू मगर, समीर मोगरे आदी उपस्थित होते। यावेळी नाशिक महानगरपालिकेचे सातपूर प्रभागाचे माजी सभापती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांनी लोकशास्त्रविषयी बोलताना अधिक माहिती दिली। याही वर्षी गणपती विसर्जनाची तयारी नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली व्यवस्था झालेली आहे। त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आमच्या शिवसेना शाखा आणि शिवसमर्थ कला क्रीडा मंडळाचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गंगापूर गावातील सगळे ग्रामस्थ आणि युवक मित्र या ठिकाणी या विसर्जनासाठी तयारी करत असतात। आज सुद्धा आपण बघितलं असेल, हजारो नाही लाखो नागरिक या ठिकाणी आपल्या लाडक्या गणरायांचा विसर्जनासाठी येतात आणि आलेल्या भाविकांचं या ठिकाणी स्वागत करणं, आलेल्या भाविकांना प्रत्येकाला प्रसाद देणं आणि त्याचं व्यवस्थितपणे संगोपन करणं ही जबाबदारी स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या 15 वर्षापासून आम्ही करत आहोत। आणि आपण बघितला हा उत्साह अतिशय नागरिकांमध्ये, भाविकांमध्ये मोठा उत्सव आहे। कारण या ठिकाणी लाडके गणराय 10 दिवसाचं विराजमान असल्यानंतर आज त्यांचं विसर्जन होतंय आणि आमच्या मंडळातर्फे दरवर्षी या ठिकाणी आम्ही 51,000 मोदकाचं वाटप या ठिकाणी करतो आहे। 51,000 मोदकाचं वाटप जरी आम्ही केलं परंतु ते काही तासामध्ये संपून जातं, एवढे नागरिक भाविक या ठिकाणी येतात। कारण इथे व्यवस्थापन चांगलं आहे आणि त्यामुळे इथं सुरक्षित विसर्जन त्या ठिकाणी करता येतं आणि भाविकांची दरवर्षी विसर्जनासाठी या ठिकाणी वाढ होत आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व आपल्या प्रेक्षकांना, नाशिककरांना आणि सर्व माता भगिनींना, बालगोपालांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। लोकशास्त्रविषयी बंटी आढाव, सातपूर।